महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट द्वारा अपनी 3 एकड़ जमीन की कथित अवैध बिक्री को लेकर चांदवड़ तहसील पर जैन समाज में भारी नाराजगी फूट पड़ी है। चांदवड़ उप विभागीय अधिकारी को निवेदन देकर ट्रस्ट के विश्वस्त मंडल पर कड़ी कार्रवाई करने की मांग की गई। 2 अगस्त 1954 को स्थापित इस ट्रस्ट ने पुणे के मॉडल कॉलोनी में सेठ हीराचंद नेमचंद दिग्बर जैन बोर्डिंग नाम से छात्रावास चलाया था। ट्रस्ट के विश्वस्त मंडल ने धर्मदाय आयुक्तों को भ्रामक जानकारी देकर 3 एकड़ जमीन गोखले बिल्डर्स को लगभग 311 करोड़ में बेच दी थी। संस्था पत्र के अनुसार विश्वस्तों को ऐसी बिक्री करने का अधिकार नहीं था। मुंबई उच्च न्यायालय में यह मामला लंबित रहने के बावजूद 8 अक्टूबर 2025 को खरीदारी साइन कर दिया गया और उसके बाद विकासक ने बैंकों से कर्जा लेकर गिरवी करवा दी। इस फर्जी और ठगीपूर्ण खरीदी खत को रद्द कर दिया जाए। दोषियों के खिलाफ फौजदारी अपराध दर्ज कर कड़ी कार्रवाई करने की मांग इस वक्त की गई है। या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शब्द दिला होता कमी याच्यात लक्ष घालून समाजावर अन्याय होणार नाही या पद्धतीने कार्य शासनाने केलेलं आहे। तरी सेकंड प्रायोरिटीवर 17 ऑक्टोबर नंतर देशव्यापी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कचेरी असेल, जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी साहेब या शासनाला प्रत्येकाने जाऊन समाजाच्या वतीने निवेदन द्यायचं आहे। म्हणून या ठिकाणी आमचा टोटल राजस्थानी समाज जमा झालेला आहे। तर आमच्या भावना तुम्ही शासनापर्यंत पोहोचवा अशी सकल समाजाच्या वतीने मी विनंती करतो। यानंतर सेठ वालचंद हीराचंद रावळगाव शुगर मालकांची फॅमिली त्यांनी समाजातील गरीब विद्यार्थ्यांकरता शिक्षणाची सोय व्हावी, निवासाची जेवणाची सोय व्हावी याकरता स्वखर्चातून एक धर्मदाय ट्रस्टची उभारणी केली आणि त्या ट्रस्टच्या अंतर्गत एचएनडी जैन हीराचंद नेमचंद जैन या नावाने तिथे 3.5 एकर क्षेत्रामध्ये पुण्यासारखी मध्यवर्ती अशी शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनीमध्ये मोठी जागा त्यांनी डोनेट केली आणि स्वतः मोठं हॉस्टेल बांधून दिलेलं आहे। तर जेथे आजपर्यंत 1960 पासून ताकी या मे महिन्यापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी तिथे राहून शिक्षणाचं आपलं शिक्षण घेतलं आणि अनेक प्रांतामध्ये त्या गरीब विद्यार्थ्यांना आपले करिअर करता आले। अशा परिस्थिती असताना आणि ज्यावेळेस त्यांनी तो ट्रस्ट निर्माण केला त्या ट्रस्टमध्ये त्यांनी जे काही दूरदृष्टी ठेवून त्यावेळेस त्यांनी काही नियम घातलेले होते का या ट्रस्टला जर भविष्यात अडचण आली तर त्यांनी समाजाकडे जाऊन वर्गणी मागावी एवढाच त्यांना अधिकार दिलेला होता आणि स्पष्टपणे लिहिलेलं होतं की याच्या व्यतिरिक्त कोणताही व्यवहार त्या ट्रस्टच्या संदर्भात ट्रस्टींना करता येणार नाही। असं असतानाही आजच्या विद्यमान ट्रस्टींनी त्याच्यात काही फेरबदल करून हा सार्वजनिक न्यायाचा ट्रस्ट असतानाही त्याला खाजगी ट्रस्ट स्वरूप देण्याचा प्रयत्न करून आणि तेथील बिल्डर्सशी संगनमत करून काही राजकीय त्याच्यात लोकांनी भाग घेऊन आणि त्या दबावाखाली त्यांनी ही समाजाची वास्तू जी समाजाला सेठ वालचंद हीराचंद यांनी दिलेली होती शिक्षणाकरता विद्यार्थ्यांच्या ती वास्तू करण्याचा घाट घातला आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या एका बिल्डरला गोखले नावाच्या बिल्डरला ती वास्तू विकण्याचा करारनामाही करून दिला आणि त्याचं खरेदी केलं। त्यावेळेस तेथे आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव तिथे होते आणि त्यांनी समाजाला हात दिली आणि त्या समाजाच्या सगळ्यांना पुण्यातील सर्व सकल जैन समाजाला एकत्र करून आणि त्यांनी याच्याबद्दल समाजाला विनंती केली की ही समाजाची वास्तू आणि ही समाजाच्या भविष्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता याची गरज आहे तर करता हा व्यवहार सर्वांनी तो हाणून पाडण्याकरता सर्वांनी प्रयत्न करावा। त्याप्रमाणे पुण्याला जसं ते सांगितलं की 18 तारखेला असा भव्य दिव्य असं कधी जैन समाज हा कधी रस्त्यावर येत नाही पण ही समाजाची वास्तू वाचवण्याकरता पुण्याला मोठ्या 20 ते 25 हजार लोकांचा एकत्रित मोर्चा काढून त्यांनी सरकारकडे दरबारात आपली मागणी नोंदवली। इस वक्त जैन समाज के पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए संजय जाधव, चांदवड़। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।